6वा क्रायटेरिया बॉडी सपोर्ट. आता तुम्हाला एक सांगते, आपण जे उभा राहतोय काहीतरी आपल्या याच्यामध्ये एक्सटर्नल असो किंवा इंटरनल असो, काहीतरी असं एक फ्रेमवर्क आहे की ज्यांच्या मार्फत आपण उभं राहिलो. असं आहे का की आपली नुसती कातडी आहे आणि आपण कातडी नुसतं उभा राहिलोय? तसं नाही. म्हणजे आपल्या ह्या लोअर ऑर्गॅनिझम्स असो किंवा हायर ऑर्गॅनिझम्स असो, बघा मी काय सांगते, लोअर ऑर्गॅनिझम्स असो किंवा हायर ऑर्गॅनिझम्स असो, तर यांच्यामध्ये देर इज अ एक्सटर्नल आणि इंटरनल असा एक फ्रेमवर्क असतो. एक्सटर्नल आणि इंटरनल असा एक फ्रेमवर्क असतो अँड इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ सपोर्ट टू द बॉडी ऑफ अन ॲनिमल. ते बॉडीला सपोर्ट करतं, तर त्यालाच काय म्हटलं जातं? स्केलेटन असं म्हटलं जातं. बघा हा 6वा क्रायटेरिया जो आपण स्टडी करतोय ह्या ठिकाणी, 6वा क्रायटेरिया बघा, बॉडी सपोर्ट. 6वा क्रायटेरिया बॉडी सपोर्ट, त्यालाच आपण काय म्हणायचं? स्केलेटन. तर असे हे जे स्केलेटन असतात, दिस स्केलेटन आर ऑफ 2 टाईप, एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन. तर तुम्ही म्हणता मॅडम एक्झोस्केलेटन कशामध्ये आणि एंडोस्केलेटन कशामध्ये? जे लोअर ग्रुप आहे, लोअर ग्रुपचे जेवढे ॲनिमल आहे, फॉर एक्झाम्पल कॉक्रोच झालं किंवा एक्सेट्रा फिश झालं वगैरे, तर एवढे जे लोअर ऑर्गॅनिझम जे आहेत, लोअर ॲनिमल विच कॅन बी पोसेसेस एक्झोस्केलेटन, विच कॅन बी पोसेसेस एक्झोस्केलेटन. आणि एंडोस्केलेटन जे हायर ग्रुप ऑफ दिस ऑर्गॅनिझम्स आहे, हायर ग्रुप ऑफ दिस ॲनिमल विच कॅन बी पोसेसेस बोथ एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन. तर असे बॉडी सपोर्ट. तर जेवढे मी तुम्हाला जे क्रायटेरिया सांगितले, क्रायटेरिया नंबर ऑफ जर्म लेअर, ॲनिमल बॉडी प्लॅन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, बॉडी सेगमेंट, बॉडी सपोर्ट, जेवढे आपण जे क्रायटेरिया पाहिले, त्या क्रायटेरियाच्या आधारावर हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेले, ह्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेले, क्लासिफिकेशन ऑफ दिस ॲनिमल. दिस ॲनिमल आर क्लासिफाईड इनटू ए 2 सब किंगडम. नंबर 1 नॉन कॉर्डेट्स अँड सेकंड वन कॉर्डेट्स. नंबर 1 नॉन कॉर्डेट्स अँड सेकंड वन कॉर्डेट्स. ओके, तर ह्या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स, ह्या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स तुम्हाला सांगते. आता हे जे क्लासिफिकेशन केलेले कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स, हे कशाच्या आधारावर केलेले? आपण जे ॲनिमलचं जे क्लासिफिकेशन जे आपण करतोय, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, हे कशाच्या आधारावर केलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. तर हे नोटोकॉर्ड म्हणजे काय? नोटोकॉर्ड म्हणजे काय? बघा, नोटो इट मीन्स बॅक, नोटो इट मीन्स बॅक अँड कॉर्डेट्स म्हणजे स्ट्रिंग, बॅक स्ट्रिंग. तर असं हे जे नोटोकॉर्ड आहे, नोटोकॉर्ड म्हणजे काय आणि नेमकं हे काय आहे? नोटोकॉर्ड इट मीन्स बॅक स्ट्रिंग. आपण मराठीत त्याला काय म्हणतो? पाठीचा कणा. काय म्हणतो आपण त्याला? पाठीचा कणा. तर असं हे नोटोकॉर्ड, इट इज ऑल्सो स्टीप रॉड लाईक स्ट्रक्चर. इट इज स्टीप अँड रॉड लाईक स्ट्रक्चर. इट इज ऑल्सो टाईट विच इज ऑल्सो मेड अप ऑफ टाईटली पॅक इन ए व्हॅक्युलेटेड सेल. बघा आपला पाठीचा जर कणा जर तुम्ही पाहिला असेल, काय म्हणतो आपण त्याला? नोटोकॉर्ड. आणि याच्या आधारावर हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केले. तर अशा ह्या नोटोकॉर्डचे आपण डेफिनेशन पाहतोय. नोटोकॉर्ड इट मीन्स इट इज अ स्टीप रॉड लाईक स्ट्रक्चर. इट इज अ स्टीप रॉड लाईक स्ट्रक्चर विच इज मेड अप ऑफ टाईटली पॅक इन ए व्हॅक्युलेटेड सेल. टाईटली पॅक इन ए व्हॅक्युलेटेड सेल विच इज रन्स अलॉंग विथ द मिड डॉर्सल लाईन. बघा पाठीमागं तुम्ही असं मिडल भागला हात लावून बघा, जे तुम्हाला कडक जे दिसते, जी अशी रेस दिसते, इट इज ऑल्सो नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड यानुसार हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे केलेलं आहे, यानुसार ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते जे नोटोकॉर्ड, आता तुम्हाला एक सांगते, काही ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेन्स आणि काही ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड इज अब्सेंट. तर ज्या ॲनिमलमध्ये वेन दिस ॲनिमल absence of notochord,
these animal it is also called as non-chordates. or absence of vertebral column, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वर्टिबल कॉलम हा नसतो, म्हणून त्यांना इनव्हर्टिब्रेट असं देखील म्हटलं जातं. परत एकदा सांगते, नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, नोटोकॉर्ड हा अब्सेंट असतो, तसेच इनव्हर्टिबल कॉलम देखील हे अब्सेंट असतं. अब्सेन्स ऑफ इनव्हर्टिबल कॉलम, अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, such animal it is also called as non-chordates and invertebrates. काय म्हटलं जातं त्यांना? इनव्हर्टिब्रेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. तर हा झाला पहिला टाईप. त्याच्यानंतर दुसरा कॉर्डेट्स. कॉर्डेट्स म्हणजे काय? पाठीचा कणा असणारे. कॉर्डेट्स म्हणजे काय? पाठीचा कणा असणारे. कॉर्डेट्स इट इज ऑल्सो स्ट्रिंग. कॉर्ड म्हणजे स्ट्रिंग, डेट्स म्हणजे बेरिंग. स्ट्रिंग बेरिंग काय म्हणायचं त्याला? स्ट्रिंग बेरिंग. काय म्हणायचं त्याला? स्ट्रिंग बेरिंग. तर असं हे जे स्ट्रिंग बेरिंग आहे कॉर्डेट्स म्हणजेच काय? प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, की ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड हे प्रेझेंट आहे, पाठीचा कणा हा आहे, आणि त्याच्यामध्ये ऑल्सो प्रेझेन्स ऑफ वर्टिबल कॉलम, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड अँड प्रेझेन्स ऑफ वर्टिबल कॉलम. काय म्हटलं जातं त्यांना? व्हर्टिब्रेट्स. काय म्हटलं जातं त्यांना? व्हर्टिब्रेट्स. तर अशा प्रकारचं क्लासिफिकेशन ह्या ठिकाणी केलं जातं. तर त्याच्यामध्ये जो नंबर 1 आहे नॉन कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स, तो आज आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. नॉन कॉर्डेट्स. ओके. आता नॉन कॉर्डेट्स, ॲनिमल क्लासिफाईड इनटू सब किंगडम नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. परत हे जे नॉन कॉर्डेट्स आहे सब किंगडम, दे आर क्लासिफाईड इनटू फायलम, 10 फायलम. दे आर क्लासिफाईड इनटू 10 फायलम. बघा ब्लॅक बोर्डवर मी ड्रॉ केलेले आहे ह्या ठिकाणी. त्याच्यामधला नंबर 1 फायलम आहे पॉरिफेरा. दुसरा जो फायलम आहे सिलेंड्रिया, त्यालाच आपण काय होतं? सिलेंट्रेटा. ओके. त्याच्यानंतर थर्ड फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथिस. फोर्थ फायलम आहे अस्कलहेल्मिंथिस. देन नेक्स्ट फायलम आहे ॲनिलिडा. नेक्स्ट फायलम आहे इकायनोडर्मेटा. देन नेक्स्ट फायलम आहे हेमिकॉर्डेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम आहे मोलुस्का, तो देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे फायलम आपण ह्या नॉन कॉर्डेट्समध्ये स्टडी करतोय. त्याच्यामध्ये नंबर 1 फायलम पॉरिफेरा. पॉरिफेरा. आता हा जो फायलम आहे पॉरिफेरा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगते. बघा तुम्ही सायकॉन, स्पॉन्ज, युस्पॉन्जिया ही एक्झाम्पल पॉरिफेरा फायलम मधली आहे. हे तुम्ही डिटेल स्टडी तुम्ही 10th स्टँडर्डला केलेला आहे. ओके. तर ह्या ठिकाणी बघा पॉरिफेरा. पॉरिफेरा या फायलम मधले जेवढे मेंबर्स आहेत, जेवढे मेंबर्स जे आहेत पॉरिफेरस, दे आर मोस्ट ऑफ दिस प्रेझेंट इन ए मराईन वॉटर. मोस्ट ऑफ देम, दे आर फ्यू स्पीसीज आर ऑल्सो फाउंड इन फ्रेश वॉटर. शक्यतो हे जे पॉरिफेरस आहे, दीज आर द सॉलिटरी ॲज वेल ॲज कॉलोनियल. काही कसे आहेत? एकटे राहणार आहेत. याच्यामधले काही ॲनिमल कसे आहेत? एकटे राहणारे. काही कसे आहेत? कॉलोनियल, कॉलनीज आढळतात त्यांच्या, कॉलनी करून राहणे, कॉलनी करून राहणे. काही कसे आहेत? फ्री लिव्हिंग्स आहे. आणि काही कसे आहेत? दे आर सेडेंटरी. म्हणजेच काय? दे रिमेन्स अटॅच टू द सबस्ट्रॅटम. दे रिमेन्स अटॅच टू द सबस्ट्रॅटम. याच्यामध्ये एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेली, सायकॉन घ्या, स्पॉन्ज घ्या, युस्पॉन्जिया घ्या, बरीचशी एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर असा हा पॉरिफेरन्स हा जो फायलम आहे, याचे कॅरेक्टर आपण आणखीन स्टडी करणार आहोत. सुरुवातीला नंबर 1 कॅरेक्टर सांगितलं, दे आर सेडेंटरी, दे रिमेन्स अटॅच टू द सबस्ट्रॅटम. सी सबस्ट्रॅटम, हे काय आहे? सबस्ट्रॅटम. दे रिमेन्स अटॅच टू द सबस्ट्रॅटम. ओके. हे झालं पहिलं कॅरेक्टर. मोस्ट ऑफ देम स्पीसीज आर फ्री लिव्हिंग, म्हणजेच आपण त्याला सॉलिटरी असं म्हणूया, ॲज वेल ॲज कॉलोनियल. हे कॅरेक्टर मी तुम्हाला मागाशी सांगितलं. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सेकंड कॅरेक्टर, याच्यामध्ये ही जर बॉडी जर तुम्ही पाहिली, सायकॉन, ह्या ठिकाणी मी डायग्राम काढलेली, सायकॉनची जर तुम्ही बॉडी पाहिली, बॉडी कशी दिसते? इट इज ऑल्सो वॉस शेप और अ सिलेंड्रिकल वॉस शेप. फुलदाणी आपण पाहिलेली, त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. इट इज ऑल्सो वॉस शेप और अ सिलेंड्रिकल.
आणि ही जी बॉडी सायकॉनची, द सायकॉन बॉडी, दिस बॉडी ऑफ एन ॲनिमल विच कॅन बी परफोरेटेड बाय मेनी मायन्यूट स्पोर. हे जे पोर तुम्हाला जे दिसत आहे, हे जे पोर तुम्हाला दिसत आहे याला काय म्हटलं जातं? ऑस्टिया. काय म्हटलं जातं याला? ऑस्टिया. म्हणजे तुमचं लक्षात आलं असेल की हे सायकॉन झालं, स्पॉन झालं, युस्पॉन्जिया झालं, दीज आर द पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम. हे ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत? दीज आर द पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम. सायकॉन और स्पॉन्ज और युस्पॉन्जिया म्हणजे पोरिफेरियस जेवढे ॲनिमल्स आहे, दीज आर द पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम. पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम. तर असे देर आर बॉडी ऑफ एन ॲनिमल विच कॅन बी परफोरेटेड बाय देर इज अ मेनी मायन्यूट स्पोर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑस्टिया. काय म्हटलं जातं त्याला? ऑस्टिया असं म्हटलं जातं. आणि मग असेच आपण पाहिलं क्रायटेरियामध्ये, इट इज ऑल्सो शोज द सेल ॲग्रिगेट प्लॅन. सेल ॲग्रिगेट प्लॅन म्हणजेच काय की दिस ॲनिमल डज नॉट शोज एनी ऑर्गन ऑर अ टिश्यू. देर इज अ नो नर्वस कोऑर्डिनेशन बिटवीन देम. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ॲग्रिगेशन ऑफ द सेल विथ अ लीस्ट डिव्हिजन ऑफ दिस लेबर. असा सेल ॲग्रिगेट प्लॅन तुम्हाला ह्या सायकॉनमध्ये पाहायला भेटणार आहे. हे झालं सेकंड कॅरेक्टर. तिसरं कॅरेक्टर, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगते बॉडी कशी आहे? असिमेट्रिकल. कशी आहे? असिमेट्रिकल. दे कॅन नॉट बी कट ऑर डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट. त्याला काय म्हणायचं? असिमेट्रिकल. अशी ही बॉडी तुम्हाला या ठिकाणी या सायकॉनची पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगते, याच्यामध्ये जे नंबर ऑफ जर्म लेअर, याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक देखील त्या ठिकाणी तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर तुम्ही ह्या ठिकाणी काय सांगू शकता? देर इज अ सिंगल. जी ओपनिंग ह्या ठिकाणी दिसते बघा, ही जी ओपनिंग ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते याला काय म्हणतात? ऑसिक्युलम. काय म्हटलं जातं? ऑसिक्युलम. देर इज अ लार्ज ओपनिंग ॲट इट्स टिप्स. हे जे लार्ज ओपनिंग आहे याला काय म्हटलं जातं? ऑसिक्युलम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? ऑसिक्युलम. अँड दे रिमेन्स अटॅच टू द सबस्ट्रॅटम. हे सबस्ट्रॅटम आहे. बॉडी इज परफोरेटेड बाय मेनी मायन्यूट स्पोर. ऑस्टिया त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये आणखीन एक कॅरेक्टर सांगते. पोरिफेरियन्स ग्रुपमधले जेवढे मेंबर्स आहेत, देर इज अ हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. देर इज अ हाय पॉवर ऑफ रिजनरेशन.